गेल्या काही दिवसांपूर्वी एक बातमी मिळाली आणि पायधुनी या परिसरामध्ये 4 जणांचा एकाच कुटुंबातील म्हणजे डोकाडिया कुटुंबाचा त्या ठिकाणी विष एकंदरीत त्यांना दिलं गेलं आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला असं समजलं. आत्ता ते विष दिलंय असं समजून येत आहे. त्यापूर्वी असं कळत होतं की कलिंगड खाल्ल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. आता असं समजतंय झिंक फॉस्फाईड जे उंदीर मारण्याच्या औषधामध्ये जो एलिमेंट सापडतो त्या एलिमेंटचा वापर त्यांना म्हणजे त्यांच्या मृत्यूचं कारण ठरलेलं आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी काम हॉस्पिटलचे डीन आहेत तुषार पालवे सर. आपण त्यांच्याशी या संदर्भात संवाद साधणार आहोत. सर, झिंक फॉस्फेटमुळे नेमकं काय काय होऊ शकतं? झिंक फॉस्फेट हे केमिकल आहे, आपण रॅट किलिंगसाठी वापरतो. कॉमनली यूज केमिकल आहे, बरेच वर्ष झाले आपण वापरतो. आणि वेंडर्स सुद्धा वापरतात त्यांच्या साठामध्ये रॅटचं प्रमाण कमी करायला. झिंक फॉस्फेट जे केमिकल आहे, जेव्हा एखादा माणूस खातो तर ते स्टमकमध्ये ऍसिड असतं, तिकडे ते ऍक्ट करतं आणि फॉस्फोलिन गॅस तयार होतो. तो गॅस ब्लडमधून स्प्रेड होतो आणि ज्या पेशी आहेत शरीरामध्ये त्या सगळ्या पेशीवर ऍक्ट होतो आणि हळूहळू मल्टी ऑर्गन फेल्युअर होतं. म्हणजे उदाहरणार्थ किडनी, लिव्हर, लंग्स, ब्रेन आणि हळूहळू स्लोली माणसाची डेथ होते. नाही, पण एकंदरीत याचं प्रमाण जास्त असेल किंवा कमी असेल, जर कमी असेल तर माणूस वाचू शकतो किंवा जास्त असेल तर माणूस जाऊही शकतो, मृत्यू देखील होऊ शकतो, त्याचं असं काही आहे प्रमाणामध्ये? कुठच्याही पॉयझनमध्ये क्वांटिटी महत्वाची आहे. किती क्वांटिटी कंझ्युम केली जाते. खूपच मायनर जर प्रमाण असेल, पण जर लहान बाळ असेल, 10 वर्षाचे मुलं असतील तर ते कमी प्रमाणात सुद्धा त्यांचे दगावू शकतात. तर वयस्कर माणूस असेल 30-40 वर्षाचा, तर 15 ग्रॅम ते 20 ग्रॅम जरी खाल्लं तर डेथ होऊ शकते. आणि जर वयस्कर म्हणजे 60-70चा माणूस असेल तर 4-5 ग्रॅम मध्ये सुद्धा डेथ होऊ शकते. फायनली ते एज महत्वाचं आहे, प्लस माणसाचं वजन महत्वाचं आहे आणि किती क्वांटिटी कंझ्युम करतो ते महत्वाचं. नाही, पण या प्रकरणाकडे पाहता म्हणजे कलिंगड खाल्लं होतं यामुळे त्यांची म्हणजे मृत्यू झाला त्या कुटुंबाचा असं काही दिवसांपूर्वी आलं होतं. कालच्या दिवशी असं समजलं की झिंक फॉस्फाईड हे त्यांच्या शरीरामध्ये सापडलंय, त्यांच्या शरीरामध्ये फॉरेन्सिक टेस्ट करताना सापडलंय आणि त्यामधून ते स्पष्ट झालं. परंतु कलिंगड याचा आणि झिंक फॉस्फाईडचा काही संबंध लागू शकतो का? असं म्हणजे कलिंगडावरती त्यांनी ते झिंक फॉस्फाईड वापरलं किंवा ते वेगळं घेतलं, त्याची टेस्ट घालवण्यासाठी त्यांनी पुन्हा कलिंगड खाल्लं असेल, अशा काही गोष्टी घडल्या असू शकतात का? पहिली गोष्ट म्हणजे कलिंगड देत होत नाही, कलिंगड खाल्याने देत होत नाही. आता कलिंगड आणि झिंक फॉस्फेटचा संबंध काय? आता डायरेक्ट तर काहीच संबंध नाहीये. कधी कधी वेंडर्स जे फ्रुट्स स्टोअर करतात, जी जागा असते, जी रूम असते, जो ठेला असतो, तर तिकडे रॅट इन्फेस्टेशन होऊ नये म्हणून ते साईडला त्या ठेल्याला किंवा त्या रूम मध्ये पेस्टिसाइड वापरतात ते. आणि पेस्टिसाइड वापरताना ते हा केमिकल सुद्धा वापरू शकतात. तर तो एक चान्स आहे. पण आता फॉरेन्सिक अनालिसिस मध्ये किती ते झिंक फॉस्फेट भेटलं ते महत्वाचं आहे. आता पॉइझनिंग झालं हा डाऊट तर खरा आहे, कारण की फक्त फूड पॉइझनिंगमुळे इतक्या लवकर डेथ होत नाहीत आणि सगळं फूड पॉइझनिंग प्रत्येक एजला सेम प्रकार ऍक्शन होत नाही. तर हा पॉइझनिंगचाच प्रकार आहे. फक्त पॉइझनिंग क्वांटिटी जास्त असेल म्हणून त्यांच्या बॉडीवर इतक्या लवकर ऍक्शन झाली आणि त्याच्यामुळे डेथ झाली. आपण झिंक फॉस्फाईट जर एखाद्या माणसाच्या शरीरामध्ये गेलं किंवा खाल्लं त्यांनी, तर त्याचा मृत्यू होण्यासाठी काही कालावधी असतो का? किंवा खाल्ल्यावरती लगेच त्याची रिॲक्शन दिसून येते का? उलट्या होतात, जुलाब होतात, असं काही झालं? कारण की असं समजतंय, जी माहिती मिळाली होती पूर्वी, या कुटुंबाला उलट्या झाल्या आणि पोटदुखी झाली, जुलाब झाले आणि त्यानंतर त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आलं आणि त्याचमुळे हे समजून आलं की कुठेतरी फूड पॉइझनिंग झालेलं आहे. मग आता ही संपूर्ण त्यांचा डेथ झाल्यानंतर, त्यांचा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण हे युटर्नच भेटला या स्टोरीने. फूड ते झिंक फॉस्फेट कंझ्युम केल्यानंतर जर जास्त क्वांटिटी असेल तर 6 ते 8 तासामध्ये त्याचा इफेक्ट दिसतो. त्या कुटुंबामध्ये जशी आम्ही हिस्ट्री माहीत पडली, तर सकाळी 4-4:30च्या दरम्यान ते वडील होते, त्यांना पोटदुखी झाली. तेव्हा त्यांनी डॉक्टरांना बोलवलं आणि काहीतरी औषध घेतलं आणि परत झोपले. पण जेव्हा सकाळी उठले तर ती छोटी मुलगी जी होती ती पूर्ण बेशुद्ध अवस्थेत होती. त्याला तिला घेऊन गेले आणि जोपर्यंत हॉस्पिटल घेऊन गेले तिची डेथ झाली होती. तर त्याच्यामुळे जर क्वांटिटी जास्त असल्यामुळे हा जो पिरियड होता ऍक्शनचा तो 6 ते 8 तासाचा होता आणि लवकर ऍक्ट झालंय. आणि क्वांटिटी खूप जास्त प्रमाणात असेल त्याच्यामुळे डेथ झाली.
हे जे आता उंदीर मारण्याचं औषध आहे झिंक फॉस्फाईट, हे आता सॉलिड बेसमध्ये भेटतं, लिक्विड बेसमध्ये भेटतं, मार्केटमध्ये कशा पद्धतीने अवेलेबल आहे? कारण की आता जेव्हा तपास पोलिसांच्या माध्यमातून करण्यात आला आणि जे औषधं म्हणजे झिंक फॉस्फाईट जे त्यांच्या घरातून जमा करण्यात आलंय, जे ताब्यात घेण्यात आले पोलिसांच्या, त्यामध्ये जे तुम्ही म्हणताय रॅट केक्स असतात, रॅट केक्स जसे तर जसे त्या पुडीमध्ये आहेत, परंतु रॅट किलिंग स्प्रे होता त्याचा वापर करण्यात आलाय असं समजतं. ते युजली सेमी लिक्विड फॉर्म मध्ये भेटतं आणि कधी कधी सॉफ्ट फॉर्म मध्ये भेटतं, युजली जनरली केक फॉर्म मध्ये. त्याचं लिक्विफिकेशन होऊ शकतं आणि लिक्विड तयार करू शकतो आपण. तो डिफिकल्ट नाहीये. त्याच्यामुळे ते लिक्विड सुद्धा बनवता येतं. जर थोडं हॉट टेम्परेचर असेल तर लिक्विड फॉर्म तयार होतं. तर पण जनरली जे मार्केटमध्ये अवेलेबल आहे ते सॉफ्ट केक मध्ये फॉर्म मध्ये. सर, या संपूर्ण प्रकरणामुळे डोकाडिया कुटुंबाच्या या मृत्यूमुळे मार्केटमध्ये ज्या पद्धतीने कळिंगड गायब झालेत आणि लोकांनी देखील कळिंगड खाणं टाळलंय. खरं पाहायला गेलं तर उष्णतेचे दिवस आहेत, मुंबईमध्ये 40-41 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे, त्यामुळे कळिंगड खाणं हे खरंच शरीराला हानिकारक आहे का? या संदर्भात मुंबईकरांना काय आव्हान करा? कलिंगड खाणं शरीराला बिलकुल हानिकारक नाहीये. ते समरमध्ये वापरणार आपण मॅक्झिमम वापर त्याचा होतो आणि ते समर या सीझन मध्ये अतिशय महत्वाचा फ्रूट आहे, कारण की त्याच्यामुळे आपल्याला वॉटर इंटेक भेटतो, एनर्जी भेटते, इलेक्ट्रोलाइट भेटतात. तर खाणं अतिशय चांगलं आहे आणि ते खावं. मुंबईकरांना काय आव्हान कराल? कारण की मुंबईकर घाबरलेत ज्या पद्धतीने माध्यमांमध्ये आणि ज्या म्हणजे सोशल मीडियावरती ज्या पद्धतीने याचा अपप्रचार केला जात आहे, म्हणजे कलिंगडामुळे ह्या कुटुंबाचं डेथ झाली, त्यामध्ये फूड पॉयझनिंग झालं, ते कलिंगड चांगलं नव्हतं असं म्हटलं जाते. मी पहिले पण सांगितलं होतं की कलिंगडामुळे डेथ होऊ शकत नाही, या डेथ झाल्या त्या कलिंगडामुळे नाहीयेत. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, कलिंगड घ्यावे आपण चांगल्या वेंडर्स कडनं घ्यावे. माझं जे आव्हान राहील ते वेंडरसाठी राहील. त्याने कुठच्याही प्रकारचे केमिकल्स फूड रॅपरिंगसाठी किंवा स्टोअरसाठी किंवा फ्रूटची शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी वापरू नये. जे काही नैसर्गिकरित्या तयार होतं तेच सप्लाय करावं आणि कुठच्याही केमिकलचा त्याच्या कलरिंगसाठी वापर करू नये. धन्यवाद सर, आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. आपल्यासोबत तुषार पालवे सर होते, कामा हॉस्पिटलचे डीन. एकंदरीत डोकाडिया कुटुंबाचा जो काही मृत्यू झाला 11 दिवसांपूर्वी, तो कलिंगड खाल्ल्याने झाला असं समजून येत होतं, परंतु कालच एक माहिती समोर आली आणि खळबळजनक दावा जो आहे तो त्या ठिकाणी झाला. तेच म्हणजे फॉरेन्सिक टेस्टमध्ये त्या संपूर्ण कुटुंबाच्या म्हणजे जे 14 जण होती कुटुंबाची, त्यांच्या शरीरामध्ये झिंक फॉस्फाईट हे अंश जे आहेत ते म्हणजे या औषधाचे अंश काही सापडलेले आहेत आणि त्याचमुळे त्यांचा मृत्यू झाला अशी जी येते आशा व्यक्त करण्यात आलेली आहे. परंतु आताही पोलिसांचा संपूर्ण तपास जो येतो या संदर्भात सुरू असताना पाहायला मिळतोय. परंतु कळिंगड खाणं हे कोणत्याच पद्धतीने हे मुंबईकरांना किंवा कोणालाही हानिकारक नाहीये असं थेट आव्हान जे आहे डॉक्टरांनी केलंय. आणि जर मृत्यू झाला असेल या कुटुंबाचा तर हा झिंक फॉस्फाईटच्या जास्त प्रमाणामध्ये झालेल्या म्हणजे आहारामुळे झालेला आहे असं समजून येत आहे. मुंबईहून मी आदित्य जाधव, तुम्ही पाहतात लोकमत.